नेली गाईस आपण आता नळ्या पसरवून पाईप वगैरे सगळं ओके केलंय. तर आता आपल्याला नळ्या बांधायचे. तर गाईस आपण दोरे घेऊन चाललेलो आहे बघू शकता. तर या नळ्या आहेत तर आपल्याला नळ्याशी या बेडवरती टाईट करून बांधायचे आहेत. तर आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तर गाईस रोपसुद्धा येणार आहे. तर आपल्याला पावरसुद्धा भिजवाई मोटर चालू करावं लागणार आहे. गाईस घेऊ आता आपण बांधून फास्टमध्ये. कारण की गाईस आज रोप येणार आहे आपल्या शिमला मिरचीचं लाल पिवळी. आपल्याला आज संध्याकाळी लावायला पण सुरुवात करावं लागणार आहे. काही विषय नाही, दोरे आहे आपल्याकडे. घेऊ आता टाईट करून आपण नळी बांधून मस्तपैकी. तर गाईस नळीमध्ये पाणी आहे वाटतं. ते रे डायरेक्ट गाईस नळीच निष्ठून आलेले. आता पुन्हा आपल्याला तिकडे जावं लागणार आहे. काही विषय नाही, चला दुसरी बांधू, नंतर बघू आपण शेवटला. हे पण काय होतं याचं. नाही गाईस काही विषय नाही गाईस, मला आतमध्ये जावं लागणार आहे. तर गाईस तर आता भेटू आपण पुढे. नळ्या पूर्ण पसरवून झाल्या मग मी तुम्हाला दाखवत आहे. आपला ब्लॉग बघत राहा. आमचं रोप आलेलं आहे बघू शकता. नंतर घेऊन आलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि इकडं तर आता उतरायचं आहे गाईस रोप खतरनाकमध्ये. तर घेऊ आता उतरून बघू नंतर लावायची वेळेस. तू रोप आणून कसं काय वाटतंय? जिरली. तर काय मेघरस ना 3 जाळे आणलेले, मेढा 4 जाळे आणलेले. काय एक केपनी आहे काय? पहिल्यांदा 4 आणले खोट बोल. हा पहिल्यांदाच ना 4 मी अजून आणले 3. काही विषय नाही काय. तर भेटू आता लावताना. तोपर्यंत बाय बाय. आपलं वावर पण भिजलेलं आहे बघू शकता तुम्ही. आता खूप छान भिजलेलं आहे. इकडं आता इकडं सुद्धा पाणी चालू आहे. तर गाईस इथं रोप आहे. तर गाईस इथं अजून पाणी चालू आहे. कारण आपल्याला गाईस आता लावायला सुरुवात करायची थोड्याच वेळामध्ये. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वावर भिजलेलं आहे खतरनाकमध्ये. तर गाईस इथं रोप ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही. इथं रोप ठेवलेलं आहे. तर मी पण बसलो इथं. थोड्या वेळात आपण लावायला सुरुवात करू. तर आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा, कुठं स्किप करू नका. तर मी तुम्हाला आता रोप दाखवत आहे कशा प्रकारचं आहे ते. तर आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत. तर आता जाऊ आपण रोपाकडे. तर फायनली गाईस मी तुम्हाला रोप दाखवत आहे. तर गाईस हे लाल मिरचीचं. तर बघू शकता लाल मिरची. तर रोप पण बघू शकता तुम्ही. एक नंबर रोप आहे गाईस. हे इकडं आपल्याला गाईस निम्या भागापासून इकडं लाल लावायची आणि इकडं पिवळी लावायची बघू शकता. तर आपण 2 पाईप पसरविले आहेत खतरनाकमध्ये. तर इकडे गाईस आपल्याला लाल मिरची लावायची गाईस खतरनाकमध्ये देऊ लावून. तर गाईस याच्यावर बघू शकता तुम्ही क्वालिटी. तर गाईस आता मी तुम्हाला पिवळं रोप दाखवत आहे. पिवळं म्हणजे लाल ही लाल मिरची आहे आणि ती पिवळी मिरची. तर आता आपण पुढे जाऊ. हे ब्लॉग कंटिन्यू बघा. तर आपण आता पुढे शोधू. तर गाईस तुम्हाला आता मी पिवळ्या मिरच्याची पुडी दाखवत आहे. तर बघू शकता पिवळ्या मिरच्याचं रोप किती छान आहे बघू शकता तुम्ही. शेंडा पण छान आहे गाईस. एक नंबर शेंडा आहे गाईस खतरनाकमध्ये. तर आपण आता अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. छान मिरची येतात या झाडाला. एक नंबर क्वालिटी गाईस. तर गाईस आपल्याला थोडं हे करावं लागणार आहे आता. थोडं ढिले करण्यासाठी इथं प्रत्येक जाग्याचं ड्रिपचं पाणी गळतं तिथं काडकीनं थोडं असं ओल पाडावं लागणार आहे लावण्यासाठी. तर इकडे गाईस आपल्याला पिवळी मिरची लावायची आहे. तर इकडं लाल मिरची लावायची. तर बघू आता पुढे लावताना काही विषय नाही. तोपर्यंत आपला ब्लॉग बघत राहा कंटिन्यू. झाले गाईस आपलं एवढं लावून झालेलं आहे बघू शकता तुम्ही. तर इकडं बाकी आहे अजून लावायचं काम चालू आहे. छोटा मालक पण आलेला आहे आपला नवनाथ.
या टोचऱ्या पाडायचं काम चालू आहे. डायरेक्ट हाताला फोड आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. एवढा मोठा फोड आलेला आहे. तर काही विषय नाही. नमस्कार मित्र, तर आपली चालली लागवड. तर तुम्हाला दाखवतोय मी आता कशा प्रकारे लावलेलं आहे. तर गाईस बघू शकता तुम्ही. तर इकडे चंदा बसलेले गाळाचे हात करत आहे. भरपूर लांब आहे पण मी झूम केलेलं आहे. तर आपलं निम्मावर लावून झालेलं आहे गाईस. तर अजून निम्म बाकी आहे. निम्म्या याच्यात एक बोळी लावलेली आहे गाईस. तर तुम्हाला मी जवळून दाखवत आहे. तर आपण याच्यामध्ये मल्चिंग नाही काढलेलं, डायरेक्टच लावलेलं आहे. तर बघू शकता गाईस, आहे की नाही मग फोनला क्वालिटी गाईस. बघू शकता तुम्ही. वरून शेंडा पण बघू शकता, एक नंबर गाईस. संध्याकाळची वेळ आहे गाईस. तर आता संध्याकाळ झालेली, तर बाकीचं आपण सकाळी लावू. कारण की आता एवढं मी लावलं आहे थोडं, पण मी हे असं नाही की असं थोडं हे दाखवतो. 1 मिनिट. बघू शकता अशा प्रकारे ढिल्लं करून घेतलेलं आहे पूर्ण वावर. पूर्ण म्हणजे अजून चालू आहे इकडं. 1 2 3 4 बोळ्या बाकी आहे, अजून 5 बोळ्या बाकी आहे गाईस अजून. बघू शकता तुम्ही. तर आपल्याला पूर्ण असं टोचऱ्या कशा पाडायची मी पण ते पण दाखवत आहे तुम्हाला. आपलं ब्लॉग तुम्ही बघत राहा गाईस. आपण हा गज केलेला आहे. तर आधी याला आपण याच्यावर ठोकून घेऊ. बघू शकता अशा प्रकारे पकडायचं असतं आणि अशा प्रकारे थोडं ढिल्लं करायचं. बघू शकता तुम्ही. असे केल्याच्या नंतर लावण्यासाठी सोपं जाते. हाताला काही एवढी इजा होत नाही. बघू शकता पूर्ण वावरला अशा प्रकारे हे करून घ्यायचं. टोचऱ्या पाडून घ्यायच्या, म्हणजे काही विषय नाही गाईस. तर मी असंच करायला, मी लावायला नाही गाईस. मी मागाशी एक गल्ली लावली, तर गाईस एवढं बाकी आहे अजून. तर इकडे हिरवं दिसतंय थोडक्यात, इकडं ते लावलेलं आहे गाईस निम. तर काही विषय नाही गाईस. तर बघू आता पूर्ण लावून घेऊ, मग मी तुम्हाला दाखवेन कशा प्रकारे पूर्ण. कारण की आता आपण पिवळी लावलेले, तर लाल बाकी आहे. तर बाकीचं आपल्याला सकाळी लावायचे. तर थोडे आज 4-5 गल्ल्या लावून सुट्टी घेऊ, मग बघू पुढे उद्याला आपला ब्लॉग येऊन जाईल नक्कीच तुमच्यापर्यंत. तोपर्यंत आपला ब्लॉग बघत राहा. तर भेटू आपण पुढे. तर गाईस लावता लावता फार संध्याकाळ झाली. तर आता काही विषय नाही, तर आता लावू सकाळी. तर भेटू गाईस सकाळी. तोपर्यंत बाय बाय. सुट्टी झाली का? हो. संध्याकाळ झाली का? नाही, रात झाली. रात झाली गाईस. तर गाईस रात झालेली, संध्याकाळ नाही झाली. तर गाईस आता आपण मस्तपैकी सकाळी लावून घेऊ. थोडं राहिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. इकडून लावलेलं आहे, तर इथं थोडं राहिलेलं आहे. इकडचं लावलेलं आहे. तर बघू शकता पोरींनी सुट्टी घेतलेली. काही विषय नाही, तर भेटू आपण सकाळी. नमस्कार मित्र, तर आत्ता सकाळ झालेलं आहे. तर गाईस सकाळी सकाळी आपण आलेलो आहे लावण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही सकाळचा नजारा आहे गाईस खतरनाकमध्ये. तर एवढं लावायचं बाकी होतं, संध्याकाळी आपल्याला झालं नव्हतं गाईस. बघू शकता तुम्ही. तर गाईस अजून भरपूर लावायचं बाकी. तर गाईस घेऊ आता लावून. तर भेटू आता लावल्याच्या नंतर. तोपर्यंत असाच ब्लॉग बघत राहा तुम्ही. नमस्कार मित्र, तर आता सकाळ झालेली आहे. मस्तपैकी आपण आलेलो आहे वावरामध्ये. तर आपली लाईट पण आलेली आहे, बघू शकता. पाण्याचा आवाज येत असेल. तर आपला नवनाथ पण इकडे आहे, बघू शकता. रोप टाकायचं काम चालू आहे. तर मी अशा प्रकारे हे काय म्हणते ते टोचऱ्या काय म्हणते ते पाडलेलं आहे. तर आपली चंदा पण बिना आंघोळीची आलेली आहे सकाळी सुटून. काही विषय नाही गाईस. तर अजून एवढं लावायचं बाकी आहे. तर गाईस घेऊ लावून फास्टमध्ये. तर भेटू आपण लावल्यावर. तोपर्यंत आपला ब्लॉग बघत राहा तुम्ही कंटिन्यू. नमस्कार मित्र, तर बघू शकता तुम्ही आम्ही पूर्ण लावलेले. आता फक्त 3 गल्ल्या बाकी आहेत. बघू शकता इथं हे 3च गल्ल्या बाकी आहेत. तर सगळं रॉप लावलेलं आहे. इथं आपली लावणारी दिदी इथं बसलेली आहे, बघू शकता. तिने सकाळपासून तोंड धुलेलं नाही. तर आपला नवनाथ भाऊ पण बसलेला आहे. तर तुला कसं काय वाटतं रोप टाकून? तर गाईस बघू शकता त्याला तर एक घाम आलेला आहे कपाळाला थोडा. काही विषय नाही गाईस. आता एवढं लावून घेऊ, मग आपण शेवटचा ब्लॉग इथंच एंड करू. तोपर्यंत आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तुम्ही. फायनली गाईस आपल्याला लावून झालेलं आहे. तर आता आपण बाहेर आलेलो आहे. तर बघू शकता तुम्ही
सकाळची वेळ तर ना गाईस आपण पुन्हा लावून झालेलं आहे गाईस. तर आता आपण बाहेर आलेलो आहे. तर गाईस माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मिरचीची थोडक्यात माहिती देऊ आपण. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.